मला तर काही झोप नाही येते. ट्राय करतो पण काही होत नाही. झोप न लागण्याचं कारण एकच होतं. ट्रेक गाईडने एवढं काही सांगितलं होतं की काही लोकांची हिंमत तिथं तुटली होती. पण आम्ही ठरवलं होतं सबमिट केल्याशिवाय यायचंच नाही. अशा प्रकारे ऑल सेट. आत्ता वाजलेत 1:45. 7 वाजेपर्यंत पोचले तर ठीक, नाही तर रिटर्न आणणार म्हणतायत. ट्रेक चालू करून 10 मिनिटं सुद्धा नव्हती झाली तेवढात एक आवाज आला मागून. आउट आहे का तू? भाई हेडलाइट दे दियो. म्हणून याने रिटर्न चाललाय. अजून एक होता विनय म्हणून, तो पण आउट आहे. कारण चढाई खूप आहे, दम भरून येतो पटकन. जेव्हा आपल्यातले काही लोक कमी होतात ना, आहे त्यातला कॉन्फिडन्स ना कमी होत चाललेला असतो. ट्रेकचा एक रूल होता, जसा एक मेंबर कॅन्सल होईल त्यासोबत एक गाईड जाईल. आम्ही 13, 3 गाईड, त्यामुळं सबमिट करण्याचे चान्सेस खूप कमी होते. फर्स्ट स्पॉट स्टॉप आलाय काहीतरी एक 1.4 1.8च्या आसपास. थोडा पॉज घ्यावा म्हटलं, घसा कोरडा झालाय. रात्रीच आम्ही सर्वांनी ठरवलं होतं किती काही होऊ दे बॅकआउट नाही करायचं. बट ती ऑक्सिजन लेवलची कमतरता आणि ती थंडी कधीही काही होऊ शकतं. चालू झालं म्हणून स्पाईक्स लावायच्या टायमाला 11 मधले आता फक्त 5 राहिले. आम्ही तिघं, मी, सूरज, अक्षय आणि दुसरे ग्रुपचे 2. ज्ञानेश्वर गेला, विनय गेला, नंतर दिशांत गेला. त्यामुळे मी, अक्षय आणि सूरजने ठरवलं की सबमिट करायचं. बट नेचर पुढे आपण काय बोलू नाही शकत, कधी काय होईल कधी काय नाही.